जरी दिसत आहे तुमच्या विरोधात त्यांनी वाडी खुर्दीमध्ये उपोषण करून स्वतःला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आता ते मार्केटमधून बाहेर पडतात का असं चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या गाडीवर हल्ला झाला नगरमध्ये. काय सांगा? आमच्या पुढे सध्या शेतकऱ्याची अडचणी महत्वाची, त्याच्यामुळं महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आणि मराठा सेवकांना विनंती पण सगळ्या जिथं जिथं शेतकरी अडचणी येते तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा. कोणाला पांघरायचा दाखवायचं नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या. आपल्याला छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करतो. त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला राष्ट्रवादी लोकांकडे वेळ नाही. ते तहसीलीसाठी गाड्या करून घेते, हल्ले करून घेते, दुसऱ्याचं नाव घेते. आम्हाला त्याच्यात वेळ नाही. तुझं संकट शेतकऱ्याला आणि त्या कामाचं पण काही तरुणांनी हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अद्याप तरी तरुण अज्ञात आहे, मात्र साहजिकच त्यांची सुई आरोपांची कुणाकडे वळू शकते. नाही हो, मी सांगितलं तर म्हणजे तुम्ही आजारी उपोषणामुळं आणि शिकवलेल्या उपोषणामुळं शरीरात अनेक वेदना आहेत. त्याच्यामुळं ना मी आजारी आहे. त्यामुळं बोलायला मला ते लक्षच नाही द्यायचं असल्या लोकांकडे. विचार पण नाही लागेल त्यातल्या बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला मिळत नाही. गोरगरिबांचं शेतकरी त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. पण हे ठरवून काही प्लॅनिंग करून होत असेल का? त्या विषयात मी सांगितलं ना, या असल्याचं काही खरं नसतं. आम्हाला इथं आता शेतकरी संकटात ते बघायचं, आरक्षणाविषयी ते बघायचं. ते काय हे आपल्या लोकांकडे लक्ष देऊन जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आत्महत्येसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे. तर कोणाला टाइम हल्ला करायला कोण टाइम हे न असल्यावर कोण शेतू करीत असले बरं काय दगड टाकेल कोण. त्या ओबीसीचा मेळावा होतोय बीडमध्ये मोठा आणि महामोर्चा ते काढणार आहेत, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यामध्ये भुजबळ, त्यानंतर धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते एकत्र येतात. मेळावा बीडला होतोय, चांगली गोष्ट हरकत नाही. परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष त्यावरती त्याचं कारण पण सांगतो. कारण ते एवढ्याचा अलिबाबा म्हणला त्या दिवशी ते मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक ते त्या दिवशी म्हणलं. तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे की कुठं मिळावं आहे त्यांचा बीडला का कुठं, त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावरीने तो कार्यक्रम ठेवला. आणि मग कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा? कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा असं ठेवणार. कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातो? आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महानगर. कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी. परत आता हैदराबादचा JR काढला, या JRच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटलं व्हावं, मराठीचे लेकरबाळा मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला. आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे. कारण पुढे आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो, आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे, तेव्हा आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो. मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसी नेते जर जाणार असले तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे. जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळू नये, त्याच्यामुळे तो कुणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या येवलेवलेच्या व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो. त्यामुळे बारीक लक्ष राहणार आहे.
जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिकळ मराठी पाळणार. पाठीला धमकीवादा इशाराच म्हणायचं. चेन्नई दिला काम ते येवले नाही दिला का? मी आधी दिला का? तेव्हा म्हणलं का नाही, जे जे मराठा आरक्षणाला मराठीचे नेते साथ देते त्याला धडा शिकवा. अलिबाबा मला येवल्या. मग आता उद्या बीडचे मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं, बारीक लक्ष. आणि कधीच मराठी विसरणार नाहीत. कारण आमचं जी आर मराठवाड्यासाठी काढला, आरक्षणासाठी लेकरा बाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या, आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळून नाही. मग आम्ही लक्ष ठेवणारच ना. कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो. पण हा जे ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिकळ मराठ्यांचे लोक पाळणार. तुमचं लेपल ते व्हॉइस डॅमेज करतो. तेव्हाच म्हणतोय. नाही, मग असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे. मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी? मग त्याला कळत नाही का? अक्कल नाही का त्याला? शेण टाकतो अलिबाबा, त्याला कळत नाही का? तेव्हा म्हणला आधी कमी म्हणलो. तेव्हा म्हणला ना, जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्याला धडा शिकवा. मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जातील याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना. आहेत आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका. आता जे जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय, आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटा पाडणार आहे. कारण ती आम्हाला आरक्षण मिळून नाही म्हणून मिळावं आहे. तिथं जर ओबीसी नेता जातो, म्हणजे बघा ना, बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठीचे मतला आणि आरक्षणाच्या टायमाला त्याचे व्यासपीठावर जाते. म्हणजे काय आम्ही काय गोळ्यान दूध पितो का मराठी? बीड जिल्ह्यातले असो, मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्रात असो. म्हणजे तुम्ही इकडे विरोधात आमचं जाणार आरक्षण मिळवणार, आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही सीटं पण देणार निवडून द्या म्हणून. त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जातं. आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सीटा मराठी पाडणार, 100% पाडणार. आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी नेता कोणत्या व्यासपीठावर जातो आणि तो कोणत्या जातीचा आहे त्यांनी दिलेली सीटं, मग ते राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजप असो, शिवसेनेचे असो, त्यांनी दिलेली सीटं आम्ही 100% पाडणार. तर आमच्या विरोधात जातो ना. तो जवळपास ते 50% कार्यक्रम येऊ. अजितदादा पवार पुरस्कार कार्यक्रम, कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत. बघू आता कसं काय सीटं बी आमच्या विरोधात पाठवता का लोकांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला. कोण कोण लोक पाठवते गावागावातले मराठी लक्ष ठेवणार आहे. कोणत्या जाती धर्माचे लोक जाते, काय काय करते, कसं कसं करते. मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण येतं त्या नेत्याची सीट काढून टाकणार आहे. इकडं नाही जमत त्याला जायला येवल्या. ते लेकरू जालन्यात बसून मारायला लागलो उपोषण करून. तिथे एसटीतलं आरक्षण द्या मला वेळ नाही. इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं, तिथे वेळ नाही त्याला. इकडं बरं जातो, फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी, बाकीचं काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे. अजितदादा पुरस्कृत कसा हो? मग सगळे त्याच्यात लोक लागले त्या बोर्डावर. कोणाचे लोक आहेत? मराठी काय लिहिले आहेत का काय? त्याचे नेते सगळे 50% तर आम्ही बघतो ना. आता कोण कोण नेते जातात ना, तेव्हा म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा एवढ्यावर. आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही. राहा म्हणा तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीट द्या. मग आम्ही ती सांगू द्या ना. मला ज्यावेळेस आम्हाला आमचा GR काढला हैदराबादचा आरक्षण मागत होतो त्यावेळेस बीडला येवल्याने मेळावा ठेवला. त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं. मग आज कसं काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो? उद्या बघतो ना कोण कोण व्यासपीठावर. बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो, परळी मतदारसंघातला कोणता जातो ओबीसीचा नेता, कोण माजलगाव गेवराई मतदारसंघातला जातो, कोण आष्टीतला जातो, आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसी नेता जातो, मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत, महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याच्या ऐकून मराठीच्या विरोधात कोण कोण त्याच्या मेळाव्याला जातो हे बघतो ना आम्ही पण. आणि मग तो आता त्या मेळाव्यावरच्या जातो ना मराठीला आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीला,
तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागायला ये आणि तो उभा केलेली सीटं कशी निवडून येते बघतो का आम्ही. बरं, ते गॅजेटच्या सर्टिफिकेटचं काय झालं पुढे? तुम्ही अल्टिमेटम दिला होता 17 सप्टेंबरचा. होईल सगळं होईल. मराठवाड्यात ते मराठी आरक्षणात जाणार. तो मला धीर धरा, सगळं बोलणार नाही. होणार मराठी जाणार सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार. सर्टिफिकेट निघालंय का एखादं? सगळं होईल. मी काही सांगत नाही. समाजाला मी आतापर्यंत दिले वही देणार आहे. सगळं होईल. दसरा मेळाव्याचं काय करणार? शेतकरी खूप संकटात आहे. त्याच्यामुळे दसरा मेळावा जसा होईल तसा. मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलंय की शेतकरी संकटात आहे, त्यांच्या मदतीला जा. जास्त काम तिकडं करायचे. जी मदत करता येईल ती. आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या. आपल्याला मूठभर पायलीभर बाजरी ज्वारी देता आली तर त्याला द्या. त्याला तेलमीठ द्या, कपडे द्या. त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या. तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे 10-5 रुपयाचं ते द्या. कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आहे आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची. जे काय बुद्धीला पटण्यासारखं नाही. त्याच्यामुळं शेतकरी संकटात आहे. ज्याला शक्य आहे ते दसरा मेळाव्याला यावेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकदीनं या. 2000 लोक असू, 1000 असू नाही तर 500 असू, परंपरेप्रमाणे नारायणगडावरती दसरा मेळावा होणार. फक्त शेतकरी संकटात आहे याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शेतकरी अडचणी नाही रद्द होणार नाही. कारण ती परंपरा आहे. दसरा मेळावा रद्द होणार नाही, परंपरा आहे. परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही. कारण शेतकरी संकटात आहे. ज्यांना शक्य आहे ते येतील दर्शनासाठी किंवा वर्षातून एकदा आपली गाठ भेट होती दसरा मेळाव्यात. आपल्या एकमेकाला नवीन विचारांची देवाणघेवाण होती. नवीन पर्व सुरू होत आहे आपलं दसऱ्याच्या निमित्तानं. आपल्याला पुढची दिशा ठरवता येते. त्याचं ते येतील. ज्यांना शक्य नाही, शेतकरी संकटात आहेत, ते येणार नाहीत. त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा पण दसरा मेळावा होणार. दुसरीकडे पण दसरा मेळावे होतात बऱ्याच ठिकाणी. मुंबईला असेल, बीड जिल्ह्यात असेल, मोठी गर्दी वगैरे ते सगळे प्रकार होतात. त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांवर बोलणं पडेल असं वाटतं तुम्हाला? आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो. आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणीचे संकटात आहेत. त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसरा नारायणगावला येईल, ज्याला शक्य नाही येणार नाही. शेतकरी प्रचंड संकटातून आपण कुठेही करायचं. त्यामुळे यावेळेस एवढं वर्ष जसं होईल तसं होईल. शेतकरी सगळ्या जातीत आहेत ना. त्याचं प्रश्न कोणाला घ्यायचं, कोणाला दसरा मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा ती त्याचा प्रश्न. आमचा असा छोटा मोठा होणार. ठीक आहे.